गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सगळे आनंदी आहात? चेहरा आनंदी ठेवा. स्मित हास्य, स्मित मुखाने आपण परमेश्वराचं गौरव करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देव बापा, आम्ही तुझी स्तुती आराधना करीतो. तो आमचा महान प्रभू आहेस. गेला आठवडाभर तो आमचं सहाय्य केलंस. आमचं जाणं येणं, आमचं कामकाज, सगळ्या गोष्टीमध्ये तो आम्हाला कृपा पुरवलीस. आणि ह्या प्रभुवारी शिक्षक दिन प्रभू आम्ही साजरा करत असताना आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य कर. आपल्या आत्म्याने साधव, सामर्थ्याने भर. पवित्र आत्म्याचा अभिषेक प्रभू तो आमच्यावरती कर. सारं दुःख, साऱ्या चिंता प्रभू आम्ही जगाच्या ज्या आम्हाला भेडसावत आहेत त्या आम्ही दूर ठेवाव्यात. आणि जी वेळ प्रभू तुझ्या गौरवासाठी, स्तुती आराधनेसाठी दिलेली आहे, आमची आध्यात्मिक उन्नती करून देण्यासाठी दिलेली आहे, त्या वेळेमध्ये आम्ही एक चित्ताने, एक मनाने, एक दिलाने प्रभू आम्ही सहभागी व्हावं म्हणून तो आम्हाला सहाय्य कर. सर्व शैतानिक शक्तीला नासरी येशूच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकत आहे. प्रभू तुझ्या आत्म्याने तो आम्हाला चालव. आणि प्रभू दुष्ट विचारांपासून, दुष्ट योजना, कल्पना, युक्त्या, कुयुक्त्या, सैतानिक डावपेच प्रभू यापासून आम्हा प्रत्येकाला तो आज दूर ठेव. तुझ्या आशीर्वादाने प्रभू तो आज प्रत्येकाला करणार आमचा महान प्रवेश ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन. देवाची स्तुती असो. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहां. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर. देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. पास गाया. आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहां. उसका कोई भी वादा ना होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा. उसका कोई भी वादा, देखेगा सारा जहां. उसके आने का वादा भी होगा पूरा. देखेगा सारा जहां. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर. देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा
आपल्या विश्वास करणाऱ्या मंडळीला उचलून घेणार आहे आणि ती घटना अनेक जण पाहते. ये आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता. मी सूचना टाकली होती चर्चा ग्रुप मग सर्व शिक्षक आणि प्रेझेंट वर्शिप मध्ये सहभागी व्हा. कुठे गेले शिक्षक सगळे? प्लीज तुम्हाला विनंती करतो पुढे या. तुम्ही जर गात असाल, देवाने तुम्हाला जर गाण्याचा अंग दिला असेल तर पुढे या. आपण लाजू नये. आपण देवाचं गौरव करण्यासाठी आलेले आहे. संडे स्कूल टीचर असतील, कुठल्याही क्षेत्रामध्ये टीचर्स असतील, शाळेमध्ये कॉलेजमध्ये आहे, प्लीज कम फॉरवर्ड. लाईटचा काय भरोसा नाही की सकाळी आलो तेव्हा अर्धा तास लाईट गेली होती आणि परत 15-20 मिनिटांनी परत लाईट गेली. त्यामुळे लाईट आहे तोपर्यंत देवाने जसं सांगितलं प्रकाश आहे तोपर्यंत प्रकाशाची. चला गीत गाऊया आपण. येशू तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 नाम में है शांति, नाम में है शांति.
श्रेष्ठ आहे, त्याला सर्वश्रेष्ठ मानण्यात येईल. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला येशूचं नाव घेतलं जातं त्यावेळेला आपण हात वरती करत असतो, आपला चेहरा स्वर्गाकडे लावत असतो आणि त्या येशूचा आपण गौरव करत असतो. आणि म्हणून त्याच येशूला आपण प्रार्थना करणार आहे की ज्याने आम्हाला अभिवचन दिलं, मी जातो पण तुमच्यासाठी सत्याचा आत्मा दुसरा कैवारी पाठवतो. आणि म्हणून पवित्र आत्म्याला आपण आलिंगन देऊया, आपल्या जीवनामध्ये त्याला आपण स्थान देऊया, कारण तो आम्हाला शक्ती देतो, सामर्थ्य देतो, देवाच्या सानिध्यामध्ये चालवतो. पवित्र आत्मा आम्हाला त्याच्या दानांनी भरतो, त्याच्या देवाच्या गौरवासाठी तो आम्हाला वापरत असतो. आणि म्हणून पवित्र आत्म्याला आपण यावेळेला दीर्घ स्वरामध्ये गीत गाऊन आलिंगन देऊया. पवित्र आत्मा
यासाठी की खरोखर प्रभू तू स्तुतीस पात्र असा आमचा जिवंत परमेश्वर आहेस आणि तू आम्हाकडून अपेक्षा करीतोस की आम्ही तुझी स्तुती करावी, तुझी आराधना करावी, तुझी स्तोत्रे गावी. आणि म्हणूनच प्रभू त्या स्वर्गामध्ये अनंत देवदूत प्रभू अहोरात्र तुझी स्तुती आणि आराधना करत असतात. प्रभू आम्हाला आनंद वाटतो की वेळ तू आम्हाला तुझी स्तुती सेवा आणि गौरव करण्यासाठी दिलेली आहेस. प्रभू तू आम्हाला इथून पुढे सहाय्य कर, मार्गदर्शन कर, येशूच्या नावाने आमेन. मंडळीने बसावे. पहिला शास्त्रपाठ लिहायचे तिसरा अध्याय वचन 16 ते 21. मग ते 7 दिवस लोटल्यावर परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे, मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे. आजच्या दिवसासाठी नेमलेला दुसरा शास्त्रपाठ नवीन करा. प्रेषितांची कृत्य याचा 20वा अध्याय 17 ते 38 वचन. इफिसास वडील वर्गाशी मिलेत येथे पोलाने प्रयोगस्थानी केलेले भाषण. मग त्याने मिलेताहून इफिसास निरोप पाठवून मंडळीच्या वडील वर्गास बोलावून घेतले. शिक्षिका मध्यस्थीची प्रार्थना करणार आहेत. त्यांचं नाव आहे रिबेका दीपक गदे आणि त्या सुद्धा आपल्याला भक्तीमध्ये मदत करणार आहे. आजच्या उद्देशासाठी आपल्या चर्चा सभासदा जयश्री सोनावणे आहेत आणि गेल्या शिक्षक दिनी आपण ऐकलेलं आहे संजीवनी थोरात यांच्याकडून कसा परमेश्वर आम्हाला सेवेमध्ये सहाय्य करतो. त्याच्या अगोदरच्या म्हणजे शिक्षक दिनानिमित्ताने आम्ही विश्वा मंत्रोळे यांच्याकडून पण ऐकलेलं आहे की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त हा उत्तम शिक्षक आहे. आज आपल्यामध्ये जयश्री सोनावणे आहेत आणि त्या देवाच्या वचनातून आपल्या सर्वांना देवाचं मानना देणार आहे. मी त्यांना विनंती करतो की कृपया पुढे यावं आणि देवाच्या वचनाचं विश्लेषण करावं. संदेशाला सुरू करण्याआधी दर्शकाची प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र सुदर्शनाच्या परमेश्वरा, या पवित्र दिनी तुमच्या आराधनेची संधी दिली, तुझी स्तुती आराधना करण्याची संधी दिली. स्तुती करते परमेश्वरा. आज इथे जिथे विश्वासू आलेली आहे त्या सर्वात स्तुती तुला. जे येण्याच्या मार्गावर आहे परमेश्वरा, त्यांचा प्रवास तू सुखाचा कर आणि परमेश्वरा त्यांना तू मंदिराकडे घेऊन जे येऊ शकले नाही कुठल्या कारणास्तव त्यांच्या संधी देखील तुला हा परमेश्वरा. आज विशेष करून मी तुला परमेश्वरा स्वतःला तुझ्या हाती सोडवते. तुझ्या वचनातून मी सेवा करत असताना लागणारे मला सामर्थ्य होते. तुझ्या पवित्र आत्म्याने मला बोलतं आणि माझ्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द, प्रत्येक वचन हा परमेश्वरा तुझ्याकडून येणारा असावा. याद्वारे की तिथे जिथे बसलेले आहे त्यांच्या अंतःकरणाला तो स्पर्श करावा आणि त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम व्हावा. सर्व काही तुझ्या हातात आहे. मी पुन्हा एकदा स्वतःला तुझ्या हातात सोडतो. येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागते म्हणून तू आहे बाबा. सर्वप्रथम परमेश्वराचे मी आभार मानते की मला त्यांनी या शाबात दिवशी आपल्या सर्वांसमोर वचनाद्वारे सेवा करण्याची ही संधी दिलेली आहे. आणि विशेष करून आतापर्यंत बऱ्याच प्रसंगी मी तुमच्यासोबत वचनाद्वारे बोललेली आहे. मग ते महिला दिन असू दे किंवा मग 40 दिवसाच्या प्रार्थनांचा असू दे किंवा गुड फ्रायडे असू दे. वेगवेगळ्या प्रसंगी मी तुमच्यासोबत परमेश्वराने मला संधी दिली आणि मी तुमच्यासोबत वचनाद्वारे बोललेले आहे. पण खरं बघता मी एक शिक्षक आहे, पण मला शिक्षक दिनाच्या दिवशी पवित्र वचनातून बोलण्याची आतापर्यंत संधीच मिळाली. याला मी काय म्हणावं माहिती नाही, पण 97 पासून मी या क्षेत्रामध्ये आहे. तरी देखील वचनाच्या द्वारे शिक्षक दिनाच्या दिवशी मी मंडळीला मंडळीसोबत बोलावं हा प्रसंग परमेश्वराने मला का दिला नाही माहिती नाही. पण कुठेतरी एक मनामध्ये ती चुनचुन होती किंवा ते मनामध्ये काय म्हणतात ना, एक दुःख होतं, शल्य होतं की मला ह्या शिक्षक दिनाच्या दिवशी वचनाद्वारे प्रभूच्या वचनाची सेवा करायची आहे. आणि म्हणून मी बाळासाहेबांना विनंती केली की बाळासाहेब मला शिक्षक दिनी मला मंडळीसमोर परमेश्वराच्या वचनातून सांगायचं आहे.
खरं पाहिलं तर शिक्षक जो आहे तो आपल्या मनावरती, आपल्या जीवनावरती दीर्घकाळ परिणाम करणारा असा शिक्षक किंवा एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये असतो. शिक्षकाचा आपल्या जीवनावर पडलेला प्रभाव जो आहे तो कधी समाप्त होईल हे सांगताच येत नाही. आणि त्यामुळे अनेक शिक्षकांच्या आठवणी या आपल्यासोबत आहेत. इथे बसलेले प्रत्येक जण प्राथमिक क्षेत्रातून गेलेले आहेत, हायस्कूल, कॉलेज, वेगवेगळ्या क्षेत्रातून, आणि अनेक शिक्षकांनी आपल्याला घडवलेला त्या प्रत्येकाची आठवण आपल्या संगती आहे. आणि त्यामुळे त्यांनी दिलेली जी शिक्षण आहे किंवा त्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी किंवा दरवेळी उपयोगात पडणार आहे. ते प्रत्येक जण वेगवेगळे होते, प्राथमिक शिक्षक, हायस्कूलचे, कॉलेजचे, पण त्यांचा उद्देश एकच होता की विद्यार्थ्यांना ज्ञान द्यायचं आणि आपलं जीवन म्हणजे विद्यार्थ्यांचं जीवन हे घडवायचं आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनावरती त्यांचा शिक्षकाचा अतिशय प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. आता कोणाच्याही आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर त्या यशस्वीपणामध्ये शिक्षकाचा हा फार मोठा हात असतो. बरोबर आहे? म्हणजे तो आपल्याला घडवतो, आपल्या जीवनाला आकार देतो आणि त्यामुळे तो आपल्या जीवनाला जगण्याची एक प्रकारे कला देण्याचं काम देखील करतो. त्यामुळे आपल्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे आपल्याला समजून येतं. आणि खऱ्या अर्थाने ज्ञानाने जर आपल्याला भरणारा कोण असेल तर तो असतो शिक्षक. हा शिक्षक जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे आत्मविश्वास जागवतो आणि त्या आत्मविश्वास जेव्हा आपल्यामध्ये जागवतो त्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये पुढे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. कारण जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्याची प्रगती करू शकत नाही. म्हणून हा आत्मविश्वास आपल्यामध्ये शिक्षक हा वाढवतो. खरं तर आई वडील जे असतात ते आपल्याला जन्म देतात, पण ज्ञानाने घडणारा, आपल्या जीवनाला आकार देणारा हा कोण असतो? आपला गुरु असतो. आणि म्हणून शिक्षकाचा आपल्या जीवनामध्ये खरं तर खूप मोठं स्थान आहे. जर तुम्ही मलाला युसुफ जरदारी हिच्याबद्दल जर ऐकलं असेल, ती पाकिस्तानी आहे, पण तिने खूप सुंदर एक पुस्तक लिहिलेलं होतं. म्हणजे तिने डायरी लिहिली, त्याचं रूपांतर पुस्तकामध्ये लिहिलं आणि त्या पुस्तकाचं तिला न मिळालेल्या शिक्षणामुळे काय परिणाम झाले आणि नंतर तिने जे पुस्तक लिहिलं त्याचं तिने नाव दिलं होतं वन पेन, वन बुक अँड वन टीचर कॅन चेंज युअर लाईफ. आणि खूप इन्स्पिरेशन वाला असं ते पुस्तक होतं की शिक्षकाची खरंच आपल्या आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये काय भूमिका असू शकते. इतकंच काय, APJ अब्दुल कलाम यांचं जे मी राईटअप वाचत होते त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे की देशातला भ्रष्टाचार जर आपल्याला कमी करायचा असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आई, वडील आणि गुरु हे 3 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं शिक्षकाचं वर्णन त्यांनी आपल्या लिखाणामध्ये केलेलं आहे. पण आज जर बघितलेलं आहे तर समाजामध्ये शिक्षकांचं जे स्थान आहे ते कुठेतरी न हरवलेलं आहे. शिक्षक हा शिक्षक नसून एक कर्मचारी झालेला आहे. जे इथे बसलेले जे शिक्षक आहेत ते नक्कीच माना हलवत आहेत, कारण आम्ही वर्गामध्ये कमी आणि नोंदणी करण्यामध्ये जास्त. इलेक्शन ड्युटी असू दे, जनगणना असू दे, आणि विशेष म्हणजे जर ZP नगरपालिकेचे जे शिक्षक असतात त्यांना काय नाही नोंदी करावे लागतात हे त्यांनाच विचार. म्हणजे विद्यार्थ्यांसोबत जे ज्ञानाचं दान आम्हाला द्यायचं आहे तिथेच आम्ही नसतो, पण इतर गोष्टी करतो. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की समाजामध्ये शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टिकोनच कमी झालेला आहे. एक कर्मचारी म्हणून शिक्षकाकडे बघितलं जातं आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती तुम्हाला? त्याचा परिणाम पालकांवर पण झालेला आहे आणि विद्यार्थ्यांवर पण झालेला आहे. जो आधीचा पालकवर्ग होता, समजा जर आपले आई वडील वगैरे आहेत किंवा गावाकडचे ना, ते अशिक्षित होते, शिक्षण त्यांना माहिती नव्हतं, पण आपल्या लेकराला शिक्षण मिळावं यासाठी ते पूर्णपणे ते शिक्षकाला आपला मुलगा किंवा मुलगी हे सुपूर्द करत होते की तुम्ही ह्याला वळण लावा, ह्याच्या जीवनाची जडणघडण करा. त्यांच्यासाठी शिक्षक हा अतिशय मानाचं स्थान होता. गावामध्ये जर तुम्ही बघितलं तर शिक्षकाला अतिशय मानाचं स्थान दिलं जायचं. पण आजचा पालक काय झालेला आहे? खूप एज्युकेटेड झालेला,
जास्त त्यांनी एज्युकेशन घेतलेलं आहे आणि त्यामुळे शिक्षकाला प्रत्येक गोष्टीमध्ये कायद्यामध्ये पकडलं जातं. रेकॉर्डिंग आहे, हे आहे, ते आहे, तुम्ही माझ्या मुलाला का मारलं, तुम्ही माझ्या मुलाशी असं का बोललेलं आहे, हॅरेसमेंट केली का, हे ते. आणि त्यामुळे शिक्षक ना कुठेतरी मागे पडत चाललेला आहे. तो फ्रंटला येऊन देशासाठी जे योग्य कार्य करण्याचं आहे तेच करत नाही. समाज झाला, पालकवर्ग झाला, विद्यार्थी महिना सर्वांना बघून विद्यार्थी पण तेच आहे. जे स्थान किंवा जे मान शिक्षकांना मिळायचा विद्यार्थ्यांकडून आज नाही मिळत. विद्यार्थ्यांना एकदा शाळा झाली की ते काय करतात, गेटच्या बाहेर गेल्यानंतर रस्त्यात कधी भेटलेच ना, म्हणजे हा इतर शिक्षकांचाही अनुभव असतो जो माझा आहे, रस्त्यात कधी भेटले ना तर डायरेक्ट हॅलो आंटी, हॅलो कसे आहात काय, म्हणजे शिक्षकांवरनं डायरेक्ट कुठे येतं, त्याचं पदच खाली जातं. का, म्हणजे शाळेमध्ये आहेत तर तुम्ही शिक्षक, शाळेच्या बाहेर आहेत तर शिक्षक. हा अनुभव आहे. ह्या ह्याच्यातून सर्व शिक्षक चाललेले आहेत. विद्यार्थी विसरून जातो की ह्या शिक्षकांनी मला ज्ञान दिलेलं आहे, माझी जडणघडण केलेली आहे, पण आज त्याचं पदच काय होतं, रिक्त होतं. ही आहे समाजामध्ये सध्या शिक्षकाची भूमिका किंवा शिक्षकांबद्दलचा मान सन्मान. पण पवित्र शास्त्रामध्ये शिक्षकाबद्दल अतिशय मानाचं स्थान, खूप वचनाद्वारे पवित्र शास्त्रामध्ये शिक्षकाला मान सन्मान दिलेला. आणि आज तुमच्या पुढे प्रामुख्याने ना मी 2 शिक्षक सादर करणार आहे. सर्वात महत्त्वाचा शिक्षक म्हणजे जुन्या करारामधनं मोशे. मोशे हा इस्रायल लोकांसाठी एक उत्कृष्ट मार्गदर्शक होता, त्यांचा नेता होता, पुढारी होता, पण तो त्यांच्यासाठी उत्तम असा शिक्षक देखील होता. आणि यहुदी धर्मामध्ये मोशेला रब्बेनू म्हणजे माझा शिक्षक असं आजही म्हटलं जातं, म्हणजे त्यांच्या लिखाणामध्ये वगैरे अशा पद्धतीचा त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे मोशेनी इस्रायल लोकांना इजिप्तमधून मुक्त केलेलं आहे, पण त्यांच्यासाठी शिक्षणाचं महत्त्व किंवा मार्गदर्शन करणारा सर्वात महत्त्वाचा असा शिक्षक ठरलेला आहे. आणि विशेष म्हणजे मोशे हा त्याच्या शेवटच्या काळामध्ये ना त्यांनी या मार्गदर्शन करणाऱ्या घटकावरती खूप अधिक भर दिलेला आहे. कारण परमेश्वराने त्याला आधी सांगितलेलं होतं तू वचनदत्त देशापर्यंत जाऊ शकत नाही, पण जर की बाकीचे जे इस्रायल लोक जाणार होते त्यांनी नियमशास्त्र किंवा कायदा जे आहे त्याचं पालन कशा पद्धतीचं करायचं हे सर्व गोष्टी त्या मोशेने इस्रायल लोकांना सांगितलेल्या होत्या आणि उत्तम असं शिक्षण त्यांनी त्यांना दिलेलं होतं. आता त्याचप्रमाणे मोशेमध्ये जे गुणधर्म होते ते होते त्याची नम्रता, संवेदनशीलता, चिकाटी, परमेश्वरावर कशा रीतीने आपण अवलंबून राहू शकतो, देवाची इच्छा कशी शोधावी आणि त्यानुसार कसं जगावं हे मोशेने इस्रायल लोकांना शिकवण दिलेली होती. आणि मोशेची शिकवण ही एक प्रकारे ज्ञानाची काय म्हणतात ना पेटी होती किंवा एक प्रकारचं भंडार होतं असं मी म्हणेन. सियोन डोंगरावरती असताना त्याने परमेश्वराने जे काही त्याला शिकवलं होतं किंवा जे काही ते मोशेला सांगितलं होतं त्याने इस्रायल लोकांना त्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. परमेश्वराचं इस्रायल लोकांवरती खूप प्रेम होतं हे आपण बघतो. त्याच पद्धतीने मोशेचं देखील इस्रायल लोकांवरती अतिशय प्रेम होतं आणि म्हणून त्या प्रेमापोटी त्याने कळवळीने इस्रायल लोकांना सांगितलं होतं की देवाची सेवा करा, देवाच्या आज्ञा तुम्ही पाळा. गुलामगिरीमध्ये त्यांना सोडवलेला असताना त्यांचा तो जो जेव्हा मार्गदर्शक झालेला होता आणि त्यांनी सांगितलेलं होतं की कारभारीपण करत असताना तुम्ही कुठल्या नियमांमध्ये राहायला पाहिजे, नियमशास्त्राचं पालन तुम्ही कशा पद्धतीने केले पाहिजे हे सर्व वर्णन मोशेने त्यांना केलेलं होतं. आणि त्यामुळे एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी मोशेचा सर्वात प्रथम हात आपण समजला जातो. जे काही होतं परमेश्वराकडून होतं, पण परमेश्वराकडून मिळालेलं लोकांपर्यंत डिलिव्हर कोणी केलं, मोशेने केलेलं आहे हे आपल्याला इथे दिसून येतं. लोकांच्या मनावर नियमशास्त्र जे ठसावं यासाठी नियमशास्त्र स्पष्टपणे आणि सरळपणे सांगण्याचं काम देखील मोशेने केलेलं आपल्याला दिसतं. त्याच पद्धतीने
आपण जर आज्ञांचं पालन केलं तर आपल्याला कोणकोणते आशीर्वाद प्राप्त होतात हे त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर त्यांना सूचित केलं की जर तुम्ही आज्ञा पाळल्या नाही तर तुमच्या शेती व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये, आरोग्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागेल. ही जी धोक्याची सूचना आहे ही देखील मोशेने इस्रायल लोकांना सांगितली. आणि या आज्ञांबद्दल जर तुम्ही अनुवाद 28 जर वाचाल तर या सर्व आज्ञांचं पालन केल्यावर मिळणारे आशीर्वाद, आज्ञाभंग केल्यानंतर मिळणारे आशीर्वाद, आज्ञाभंग केल्यानंतर परमेश्वराकडून मिळालेली शिक्षा किंवा मिळणारी शिक्षा ह्याचा उल्लेख ह्या अनुवाद 28 मध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे एकूण मोशे हा इस्रायलांसाठी एक उत्तम मार्गदर्शकच नाही तर एक उत्तम असा कोण होता, शिक्षक देखील म्हटलेला. दुसरा मी शिक्षक तुमच्या समोर सादर करणार आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आता ह्याच्यावरती तुम्ही बऱ्याचदा संदेश ऐकला असेल, पण मी या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगत आहे की येशूची शिक्षण देण्याची कौशल्य काय होती, तो कशा पद्धतीने देत होता. तर येशू हा एक असा शिक्षक होता की जो सामर्थ्याने शिकवत असे. त्याच्यामध्ये सामर्थ्य होतं आणि त्यामुळेच तो आजारांना बरे करू शकला, तो चमत्कार करू शकला. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आणि पहिलं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. आता दुसरं जे आहे ते एक म्हणजे येशू एक असा शिक्षक होता की त्याची शिकवण ही अद्वितीय शिकवण होती. डोंगरावरील प्रवचन, मागे 2 आठवड्यापूर्वीच आपण त्याच्याबद्दलचा सर्व काही अभ्यास ऐकलेला आहे. त्या प्रवचनामध्ये त्यांनी इतक्या साधा, सरळ, सोप्या भाषेमध्ये तिथे उपस्थित प्रौढ असो, लहान असो, लेकरं असो, या सर्वांना ते त्यांनी काय केलेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि मग लुकाने सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदायाला त्याच्या शिक्षणावरून थक्क झाला. म्हणजे त्यांनी जे प्रवचन दिलेलं होतं ते इतकं हृदयाला भिडणारं होतं, इतकं सोपं होतं, त्यामुळे सर्वजण काय झाले होते, थक्क झाले होते. नंतरचा आहे येशू असा शिक्षक होता की जो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी बोलत असे. कधीच त्यांनी एका जागेवरती राहून त्यांनी हे संदेश किंवा प्रवचन दिलेलं आहे का, नाही. तो खेडोपाड्यात वेगवेगळ्या लोकांमध्ये, मग त्याच्यामध्ये शमरोन असो किंवा त्याच्यामध्ये गालील असो, यहुदिया प्रांत असो, सगळ्याकडे जाऊन त्यांनी काय केलेलं आहे, खेड्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचून त्यांनी आपली शिकवण किंवा संदेश आहे ते त्यांनी दिलेलं आहे असं आपल्याला समजून येतं. नंतर आहे की येशू असा शिक्षक होता जो करुणेने शिकवत होता. त्याची शिकवण्याची जी पद्धत होती त्यामध्ये करुणा होती आणि तो शिकवत होता म्हणून त्याच्यामध्ये असलेला जो करुणापणा आहे ते त्यांनी बाजूला सारलेला आहे का, नाही. तर येशू हा करुणेने भरून शिकवत होता. येशू एक असा शिक्षक होता की जो विद्वानांना देखील शिकवत असे. शास्त्री, करुषी यांची उदाहरणं तुम्हाला माहिती आहे. किती वेळेला त्यांनी त्यांना प्रश्न केले पण त्याचं उत्तर परमेश्वर येशू ख्रिस्ताने तिथल्या तिथे देऊन त्यांची काय केली आहे, तोंड बंद केली. म्हणजे विद्वानांना देखील त्याने शिक्षण दिलेलं आहे. येशू एक असा शिक्षक होता की तो मनुष्याला किंवा व्यक्तीला प्रथम स्थान देत असे. सभास्थानातलं जेव्हा शाब्बात दिवस होता त्यावेळेस खूप लोक जमलेले होते. त्याला माहित होते की इथं शास्त्री आणि करुषी देखील आहे. तो बोलत होता लोकांशी आणि त्यामध्ये एक कोबड असलेली स्त्री तिथे त्याला दिसलेली आहे. पण त्याने काय केलेलं आहे की त्या कोबड असलेल्या स्त्रीला बोलून तिचं जे आहे तिला ते बरं केलेलं आहे. त्यांनी परवानगी केली की आता शास्त्री आणि करुषी मला काय म्हणतील. म्हणजे या ठिकाणी त्यांनी मनुष्याला सर्वप्रथम स्थान दिल्याचं आपल्याला दिसून येतं. तो अधिकाराने आणि उद्देशाने शिकवत असे. हे सर्व कौशल्य आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या शिकवणीमध्ये प्रकर्षाने जाणवतं. तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला तारणारा आहे, आपला उद्धार करता आहे, तो सर्व काही आहे. पण हे देखील आपण मान्य केलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त हे कोण आहे, उत्तम असा शिक्षक. लोकांनी त्याला शिक्षक म्हटलेलं आहे. जर शुभवर्तमानचं वाचलं आहे माझ्या माहितीप्रमाणे येशू ख्रिस्ताला एकूण 60 वेळेला शिक्षक म्हणून संबोधलेलं आहे. आणि जिथे जिथे तो जमावामध्ये जात असे तिथे तिथे लोक त्याला शिक्षक म्हणून म्हणत होते. इतकंच नाही, निकोदेमसचा उदाहरण तुम्हाला माहिती आहे. तो ज्यावेळेस भेटायला आला होता
तो काय म्हणतो, गुरुजी आपण देवापासून आलेले शिक्षक आहात. किती स्पष्ट वाक्य त्यांनी बोललेलं आहे. तुम्ही साधे सुधे शिक्षक नाही आहात, तुम्ही कोणापासून आलेले शिक्षक आहात? देवापासून आलेले शिक्षक. म्हणजे मनुष्यानी किंवा अति उच्च असलेले शिक्षक जे आहे त्यांनी त्याचं शिक्षकपण जे आहे किंवा ते एक्सेप्ट केलंय, त्याचे शिष्य तर त्याला मास्टर, गुरु, रब्बी सर्व पद्धतीने त्याला एक पद्धतीने गुरुजीच असं म्हणत होते. पण प्रभू येशू ख्रिस्तांनी देखील हे एक्सेप्ट केले. तो म्हणाला नाही की मी शिक्षक नाही. याचं ना वचन जे आहे ना योहान 13:13 मध्ये दिलेलं आहे की तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधता आणि ते ठीक आहे. ठीक बोलता कारण मी तसा आहेच. तुम्ही बोलता गुरु, शिक्षक आणि मी कोण आहे? तसा आहे. मीन्स त्यांनी येशू ख्रिस्तानी ते एक्सेप्ट केलेलं आहे की मी शिक्षक आहे. तुम्ही जे बोलता माझ्यासाठी तो मी शिक्षक आहे. ही इतकी मोठी गोष्ट आपल्याला किंवा इतका मोठा गुण आपल्याला येशू ख्रिस्ताच्या ह्या वाक्यावरून आपल्याला दिसतो. तो कधी कुठल्या कॉलेजमध्ये गेला नाही, तो कधी कुठली डिग्री घेतलेली नाहीये. आपण खूप साऱ्या डिग्र्या घेतो वगैरे सर्व गोष्टी करतो, तो त्यांनी केल्या नाही कारण तो सामर्थ्याने भरलेला होता. तो परमपित्याचा पुत्र होता आणि त्याला ती ही देणगी परमपित्याकडनं मिळालेली अशी होती. म्हणजे या सर्वांमध्ये त्याने आपल्या शिक्षणामध्ये विविध रीतीने उदाहरणं देऊन, विविध रीतीचे संदेश देऊन आपलं शिक्षकपण जे आहे ते लोकांसमोर त्याने काय केलेलं आहे? सादर केलेलं आहे असं मला वाटतं. आता बायबलमध्ये शिक्षक आणि शिकवणं याबद्दल म्हणजे आपण दोन शिक्षक बघितले, एक जुन्या करारातला मोशे, दुसरा जो पाहिला आपण तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आता बायबलमध्ये शिक्षक आणि शिकवण्याबद्दल काय सांगितलेलं आहे त्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छिते की जुन्या करार जो आहे तो आज्ञांनी भरलेला आहे आणि परमेश्वराची ही इच्छा होती की येणारं जे जनरेशन आहे त्यांच्यापर्यंत हे काय करावं? ज्ञान पोचतं करावं. म्हणून जे उत्सुक होते नियमशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? त्याचा खूप गाढा रीतीने अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जुन्या करारामध्ये शास्त्री परुषी दिसून येतात की ज्यांनी नियमशास्त्र म्हणतात ना एक प्रकारे कोळून प्यालं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ज्या वेळेस हे कायदे पंडित समाजामध्ये वावरत असे त्यांना समाजामध्ये अतिशय महत्त्वाचं असं काय होतं? स्थान. आणि शास्त्री परुषी हे ज्ञान देण्याचं काम करतो. आता शिक्षण देणं ही जी देणगी आहे ती देणगी खरंच देवासाठी ना खूप महत्त्वाची आहे. ती अशी तशी देणगी नाही आहे. आणि मग त्यामुळे देवासाठी ही शिकवण देण्याची जी देणगी आहे ती महत्त्वाची का आहे तर 1 कोरिंथ याचा 12वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये तो काय लिहितो? देवाने मंडळी कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित आहे, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक. शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहे. मंडळीमध्ये जो कारभारीपणा करण्यासाठी परमेश्वराने सर्वात पहिले प्रेषित, दुसरे आहे संदेष्टे आणि तिसऱ्याच्यावरती क्रमांकावरती कोण आहे? शिक्षक. शिक्षकांवर अतिशय महत्त्वाची जबाबदारी की दैवी प्राधान्य येशू ख्रिस्ताने यांना दिलेलं. आणि अनेक लोकांना आश्चर्यचकित होईल की असं कसं का? ज्यांना इतर दानं दिलेली आहेत ते तितके महत्त्वाचे नाही आहेत का? पण माझ्या ह्या क्रमाप्रमाणे किंवा वचनाच्या ह्या क्रमाप्रमाणे जर आपण बघितलं तर शिक्षणाला परमेश्वराने अतिशय महत्त्वाचं स्थान दिले. त्याच्यामध्ये शिक्षण की चमत्कार हे महत्त्वाचे आहे. उपचार करणं की शिक्षण हे महत्त्वाचं आहे. अन्य भाषा बोलणं की शिक्षण देणं हे महत्त्वाचं. कुठल्याही मंडळीचा पाया हा त्याच्या शिक्षणावरती अवलंबून असतो, आध्यात्मिक शिक्षणावरती अवलंबून. जर मंडळीचा पाया हा आध्यात्मिक शिक्षणावरती असताना जर स्ट्रॉंग असेल तर ती मंडळी काय असते? उंच असते किंवा ती स्ट्रॉंग मानली जाते. पण जर तीच नसेल, आध्यात्मिकरित्याच तुम्ही जर परिपक्व नसाल तर त्या मंडळीचा काय होईल? म्हणून मंडळीमध्ये शिक्षणासाठी शिक्षकांचं असणं
अतिशय महत्वाचं आहे हे या वचनातून आपल्याला दिसून येते. दुसरं अजून एक उल्लेख केलेला आहे इफिस 4:11 मध्ये. त्याने म्हणजेच पित्याने कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिलेले आहेत. पाळक आहेत, शिक्षक, संदेष्टे आहेत आणि शिक्षक देखील आहेत. आणि म्हणजे वचनातून शिकवण्याची ही जी देणगी आहे ना, तर ही देणगी पवित्र आत्म्याकडून आलेली आहे. ती सहजासहजी असंच कोणी उठून शिकवू शकतं का? नाही. जर आध्यात्मिकरित्या तुम्हाला जर शिकवायचं असेल किंवा आध्यात्मिक अध्यापनाची व्याख्या जर काय असेल तर बायबलचा अभ्यास करणे, पवित्र शास्त्रातील वचने स्पष्ट आणि अचूक पद्धतीने सहजपणे मंडळीसोबत सादर करणे, जेणेकरून वचन आपल्याला काय सांगू इच्छिते हे मंडळीला किंवा व्यक्तींना समजून येईल. जोपर्यंत तुम्ही त्या वचनाची सहज फोड करणार नाही तोपर्यंत ते वचन काय आहे हे आपल्याला समजणार नाही. आणि जर एखादा प्रतिभाशाली शिक्षक जर असेल तर तो बायबलच्या वचनाची फोड ही अतिशय योग्य रीतीने किंवा चांगल्या रीतीने किंवा सोप्या पद्धतीने मी म्हणते मंडळी समोर तो काय करू शकतो? सादर करू शकतो. आता हे झाल्यानंतर परमेश्वराची आपल्यासाठी काय इच्छा आहे? इथे बसलेल्या सर्व ख्रिस्ती विश्वासू जणांसाठी काय आहे? तो आपल्यासाठी ना काहीतरी सांगू शकतो. फक्त शिक्षकांसाठीच नाही. आज जर आपण मंडळीत आलेलो आहोत, आपण ख्रिस्ती विश्वासू जर आहोत, तर आपल्यासाठी तो काय सांगू शकतो की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांना, लोकांना काय करा? शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने काय करा? बाप्तिस्मा द्या. हे वचन त्याने फक्त शिष्यांसाठी उद्गारलेलं आहे का? इथे बसलेले जितके विश्वासू आहेत त्या सर्वांसाठी हे वचन लागू करणे. आपल्याला त्याच्या वचनाची सेवा करायची आहे, त्याच्या वचनाची सुवार्ता करायची, लोकांना त्याचे काय बनवायचे? आपल्याला शिष्य बनवायचे. ही इतकी महत्वाची आणि मोठी जबाबदारी म्हणा किंवा आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेली आहे. आणि त्यामुळे इब्री 5 आणि 12 मध्ये अजून प्रखरतेने तो काय म्हणतो? वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता. बालपणापासून आपण परमेश्वराच्या जवळ आहोत, परमेश्वराचं वचन ऐकतो, परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करतो, तर आतापर्यंत आपण शिक्षक का नाही झालो? का बरं आपण वचनातून देवाची सेवा केलेली नाही? आणि ही वचनं जी आहेत ना ती आपल्यासाठी एक आव्हानात्मक वचन आहे असं मला वाटतं की ख्रिस्ती विश्वासणारे जर आजही आपण बाल्यावस्थेत आहोत, मी दररोज बायबल वाचते, मी दररोज प्रार्थना करते, मी दर रविवारी चर्चला जाते, मी वचन ऐकते आणि मी घरी येते, मी शांत बसते, ही झाली बाल्यावस्था. मग तुम्ही जड अन्न कधी खाणार? जड अन्न म्हणजे का? तुम्ही परमेश्वराच्या वचनाची सेवा कधी करणार? जर तुम्हाला बालपणापासून हे बालकडून मिळतंय तर ते तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचवणार? ही जबाबदारी येशू ख्रिस्ताने किंवा परमेश्वराने आपल्याला दिली आहे. हा प्रश्न देखील आपल्याला केलेला आहे. आणि जर याचं उत्तर, जर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे की हो मी आता जड अन्न खायला तयार आहात, तर तुम्ही उत्तम शिक्षक होण्यासाठी तयार आहात, तुम्ही शिक्षक बनवू शकता. हे याचं उत्तर असू शकतं. आणि म्हणून विश्वासणारे जितके जे आहेत त्यांनी सर्व पातळीवर ते सर्व प्रकारे सहभागी होऊन शिक्षण दिलं पाहिजे. आणि दोन प्रकारचं शिक्षण मला असं वाटतं आपण देऊ शकतो. एक जे नवीन परमेश्वराची ओळख झालेली आहे किंवा जे त्या मार्गामध्ये आहेत अशा लोकांना आपण मार्गदर्शन करू शकतो. त्यांना आपण तारणाची खात्री कशी देऊ शकतो, सुवार्ता कशाबद्दल आहे हे सांगू शकतो, बायबल कसं वाचावं, प्रार्थना कशी करावी, आपल्यामधला एकटेपणा आपण कसा घालू शकतो, शांती आपणामध्ये कशी पद्धतीने आपण घेऊ शकतो, आपण प्रलोभनांपासून कसं दूर राहू शकतो, याचं ज्ञान आपण त्यांना देऊ शकत नाही का? की जे या मार्गावरती आहेत नक्कीच देऊ शकतो. दुसऱ्या पद्धतीने काय आहे की जे आपण परिपक्व आहोत, ज्या आपण नेहमी संदेशाद्वारे वचन ऐकतो, तर ती जी वचनं आहेत ती एकमेकांसोबत शेअर नाही का केली
केली पाहिजे? त्याच्यावरती डिस्कशन झालं नाही पाहिजे का? जर आपण एकमेकांसोबत ते शेअर करतो किंवा डिस्कशन कुठल्याही ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये बघा शेवटचा एक भाग असतो डिस्कशनचा भाग. म्हणजे काय, आपण जे ऐकलं आहे ते तुम्ही कितपत ऐकलं आहे, त्याच्यात कशा पद्धतीने लागू करू शकतो, त्याची दुसरी बाजू काय असू शकते, हे डिस्कशन करणं योग्य नाही आहे का? आपण इथला संदेश ऐकतो घरी गेलं झालं, पण आपल्यासोबत जर आपल्या घरचे व्यक्ती जर आले नाही तर त्यांच्यासोबत आपण शेअर करतो की आज मी संदेशातून हे ऐकलं, किंवा एकमेकांशी फोनवरती इतर गोष्टी बोलण्यापेक्षा आज आमच्या पालक साहेबांनी किंवा आज मी चर्चमध्ये गेल्यानंतर हे ऐकलं नाही, किती अभाव होतं, हे वचन तर माझ्या डेलीमध्ये होतं, पण आज माझ्या बघण्याचा दृष्टिकोन काय झालेला आहे, बदललेला. दररोज आपण वचनातून काहीतरी शिकतो, पण जोपर्यंत तुम्ही ते शेअर करत नाही, डिस्कस करत नाही, तुम्ही तुमची वाढ कशा पद्धतीने करू शकता? म्हणून विश्वासणाऱ्यांनी ह्या दोन्ही गोष्टी, ह्या दोन्ही पातळीवरती शिक्षण देणं अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि जर तुम्ही ठरवलं की नाही मला जर करायचं आहे, एक उत्तम असं शिक्षक बनायचं आहे, तर तुमच्या आजूबाजूला ना पुष्कळ असे हृदय, दुःखी हृदय, चिंताग्रस्त असलेले हृदय किंवा मन असलेली लोक तुम्हाला दिसतील. आणि प्रियांनो, तुम्हाला मी सांगते, तुमच्यासाठी ही दारं उघडी आहेत, तुमच्यासाठी ही दारं उघडी आहेत. तुम्ही वचनांच्या द्वारे त्यांच्याशी बोलू शकता, सुवार्ता देखील करू शकता. मी म्हणत नाही आहे की तुमच्याकडे काय नाही, आपल्यामध्ये ज्ञानाचा ना बिलकुल अभाव नाही. पवित्र शास्त्राच्या बाबतीत आपण अतिशय सुशिक्षित आहोत, पण माझ्याकडे जे असलेलं ज्ञान आहे ते त्याचं मी करते का? खूप मोठा प्रश्न आहे. वचनरूपी बियाणं तुमच्याकडे आहे, पण ते वचनरूपी बियाणं जर तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी तुमच्याकडे असलेलं सफिशियंट आहे, पण अजून उरलेलं आहे ना, अजून साठा आहे त्या वचनरूपी बियाणाचं, त्याचं काय? याचा कधी विचार केला? ते जे बी आहे तुम्ही पेरण्याची आता ही खरी संधी परमेश्वर तुम्हाला द्यायची. ते बी जर तुम्ही पेरलेलं आहे तर तुम्ही अपेक्षा करू शकत नाही मला 100% त्याचा रिझल्ट मिळेल. कुठलाही शेतकरी एखादं बी पेरतो तो पूर्णपणे तो तयार नसतो, मनाची त्याची असते, हा मी 100 केलंय तर निदान 80% तर मिळेल किंवा 60% तरी मिळेल. तशाच रीतीने जर तुम्ही बियाणं, वचनरूपी बियाणं पेरलंच नाही तर उगवणार कसं? आणि न जाणो तुम्ही जे पेरलेलं आहे ते कुठे ना कुठे, कधी ना कधी, कोणाच्या तरी जीवनामध्ये कार्य करणार असू शकत नाही का? त्याच्या जीवनामध्ये घडलेलं जे कार्य आहे ते तुमच्यासाठी, ते तुमच्या आशीर्वादासाठी योग्य नाही का? म्हणजे माझा देश किंवा माझा आजचा संदेशाचा सार हाच आहे प्रियांनो, की शिक्षक, आध्यात्मिक शिक्षक बनणं ही आपली आजच्या जगाची एक प्रकारे गरज आहे किंवा परमेश्वराने दिलेली आपल्याला ही आहे. आणि जर तुम्ही अंतःकरणापासून शिक्षक होण्यासाठी जर तयार असाल तर तुम्ही स्वतःला काय, आज परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा शिक्षक दिन आहे तुमच्यासाठी आशीर्वादाचा. मी फक्त शिक्षकांसाठीच नाही बोलत, ते सर्वांसाठी बोलत. तुमच्यासाठी हा शिक्षक दिन आशीर्वादाचा, भरभराटीचा, त्याच पद्धतीने देवाच्या वचनाची सुवार्ता गाजवणारा असायचा. प्रार्थना करू. स्तुतीस पात्र भया सुदर्शनचे वर्ष, किती सुंदरचं वचन तो आम्हाला दिलेलं आहे. आज तू दिलेलं जे वचन आहे परमेश्वरा, ते आज आम्ही जगापर्यंत पसरवण्याची वेळ आली. हे ज्ञान, हे वचन परमेश्वरा आम्ही स्वतःपुरते मर्यादित न ठेवता जे खरंच या ज्ञानासाठी, या वचनासाठी भुकेलेले आहेत त्यांची भूक आम्ही भागवावी असं तुझ्या परमेश्वरा. हे वचन तुझ्याकडून आलेलं आहे आणि माझी पूर्ण आशा आहे की हे वचन इथे बसलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात तू रुजवलेलं आहेस. हे परमेश्वर तुझं कार्य तुझ्या पवित्र आत्म्याने इथे बसलेल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यासोबत आणि असं कर परमेश्वर. त्यांनी इथून जात असताना एक निश्चय करा की मी एक आध्यात्मिक शिक्षक कसा बनू शकेल, मी शिक्षण कसं देऊ शकेल आणि ज्यांना खरंच याची गरज आहे त्यांच्यापर्यंत देवाची सुवार्ता
माझ्या जिवंत देवाची सुवार्ता मी कशा पद्धतीने पोचू शकतो. परमेश्वरा, मला तू मार्गदर्शन केलंस, मला तू सहाय्य केलंस, मी तुझे काम केलं. येथील तुझी पूर्ण भक्ती मी तुझ्या हातात सोडतो. येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागते, म्हणून तू आहे. आल्यासाठी मदतीच्या प्रार्थनेमध्ये रेबेका दीपक गजरे शाळेमध्ये शिक्षिकेचं काम करत आहे. प्रेज द लॉर्ड सर्वांना. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया मध्यस्थीच्या. पवित्र 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 प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझ्या नावाला वंदते, तुझ्या नावाला गौरवते प्रभूजी. प्रभूजी, आजचा सुंदरसा दिवस तू आमच्या जीवनाला जोडलास, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभूजी. बाप्पा, मागील आठवड्यावर सांभाळलंस, आमची काळजी घेतलीस प्रभूजी. सर्व संकटापासून, सर्व सैतानी घाल्यापासून तू आमचा बचाव केलास प्रभूजी, त्याबद्दल तुझे आभार मानते प्रभूजी. बाप्पा, या समयाला तुझ्या चरणापाशी आणलंस, तुझ्या मंदिरामध्ये आणलंस, तुझी स्तुती, तुझं गौरव करण्यासाठी तू आम्हाला उभं केलंस, त्याबद्दल तुझ्या आम्हाला धन्यवाद देते प्रभूजी. बाप्पा, तू महान जिवंत परमेश्वर आहेस, तू आमचं आम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे. बाप्पा, तू आमचा बाप आहेस, आम्ही तुझे लेकर आहोत. बाप्पा, तू आम्हाला निवडलेला आहेस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभूजी. बाप्पा, आजच्या दिवसाबद्दल तुझे कोटी कोटी धन्यवाद देते प्रभूजी. बाप्पा, आज जे आम्ही स्तुती आराधना केली, तुझं गौरव केलं प्रभूजी, तुझ्या नावाची स्तुती महिमा आमच्याद्वारे तू करून घेतलीस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभूजी. बाप्पा, ज्या वचनाद्वारे सिस्टर बोलल्या प्रभूजी की बाप्पा आम्ही आध्यात्मिक शिक्षक व्हावं. होय प्रभूजी, आम्हाला तू आध्यात्मिक शिक्षक कर प्रभूजी. होय दे बाप्पा, आम्हाला तुझ्या नावाचं गौरव आमच्याद्वारे तू करून घे माझे दे बाप्पा. होय दे बाप्पा, आमच्याद्वारे तुझं गौरव गौरव आणि गौरव करून घे प्रभूजी. या जगामध्ये राहत असताना मला या जगाचे न होता बाप्पा आम्ही तुझे लेकर व्हावं असं होऊ दे प्रभूजी. विशेष करून मी प्रार्थना करते आमच्या मंडळीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही कार्य आहे त्याच्यामध्ये तुझी सहाय्यता करू बाप्पा. विशेष करून मी प्रार्थना करते चर्चचे जे कमिटी मेंबर आहेत त्यांना तू आशीर्वादित कर प्रभूजी. त्यांना ती सेवा दिली बाप्पा, ती सेवा तू आशीर्वादित कर माझे बाप्पा. त्यांच्याद्वारे तुझी सेवा अधिक प्रमाणात होण्यात तू सहाय्यता करू प्रभूजी. त्याचप्रमाणे बाप्पा मी प्रार्थना करते महिला मंडळासाठी बाप्पा, ते जे काही तुझं सेवा कार्य करत आहे बाप्पा. अनेक ठिकाणी ते जातात, तुझी सेवा करतात प्रभूजी, आणि जे काही संसार कुटुंब सांभाळून तुझी सेवेमध्ये ते लागलेले आहेत प्रभू, त्यांना लागणारी शक्ती सामर्थ्य बल प्रभूजी. त्यांच्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव तू करून घे माझे दे बाप्पा. होय प्रभूजी, त्यांच्याद्वारे तुझी सहाय्यता, त्यांना तू सहाय्यता कर प्रभूजी बाप्पा, आणि त्यांच्या कुटुंबियांना तू आशीर्वादित कर माझ्या प्रभूजी. त्याचप्रमाणे मी प्रार्थना करते युथ ग्रुपसाठी बाप्पा, जे तरुण लेकरं आहेत बाप्पा, बाप्पा त्यांना तू सांभाळ, त्यांची काळजी घे बाप्पा. या जगामध्ये राहत असताना बाप्पा जगाचे न होता बाप्पा तुझे लेकरं त्यांनी व्हावं असं तू होऊ दे प्रभूजी. बाप्पा त्यांचा ताबा घे बाप्पा. बाप्पा त्यांच्या जीवनाचा ताबा तू घे बाप्पा. त्यांना तुझ्या वचनात, तुझ्या भक्तीत, तुझ्या आराधनेत तू वाढव प्रभूजी. जगाचे मोह, जगाचे अट्रॅक्शन, जगाच्या वाईट गोष्टींपासून त्याचा तू बचाव कर माझे दे बाप्पा. प्रत्येक लेकराचा ताबा तू घे प्रभूजी. प्रत्येकाचं जीवनाद्वारे कार्य करून घे प्रभूजी. ज्यांना जॉब नाही, जे जॉब बिना जॉबच्या बाबा त्यांच्यासाठी मी प्रार्थना करते बाप्पा. त्यांना चांगल्या ठिकाणी जॉब लागू दे प्रभूजी. तुझे मार्ग मोकळे कर बाबा. त्यांचे दार तू ओपन कर प्रभूजी, आणि त्यांना चांगल्या ठिकाणी जॉब भेटावा असं तू होऊ दे माझ्या देव. त्याचप्रमाणे मी प्रार्थना करते बाबा संडे स्कूलचे टीचर्स जे आहेत बाबा, ते तुझी सेवा काय करताय बाबा. लहान मुलांना तुझ्या वचनाद्वारे ते शिकवत आहे, वचनाद्वारे ते त्यांना तू बोध करत आहे बाबा. त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते बाबा. कोमल सिस्टर आणि आंटी, कांबळे आंटी यांना तुझ्या पवित्र हातात घे बाबा. त्यांच्याद्वारे तू सेवा करून घेत आहेस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभूजी. त्याचप्रमाणे बाबा मी प्रार्थना करते बाबा लेकरांसाठी, लेकरांची वाढ तुझ्या ज्ञानात, तुझ्या प्रीतीत व तुझ्या भयामध्ये होऊ दे प्रभूजी. त्याचप्रमाणे मी प्रार्थना करते बाप्पा तुझ्या निवडणाऱ्या सेवकांसाठी बाप्पा, विशेष करून सिनियर पदाधिकारी, मॉडरेटर दी राईट रेव्हरंड B.K. नाईक, मुंबई धर्मप्रांताचे बिशप दी राईट रेव्हरंड मनोज चरण यांना तुझ्या अनुग्रहाने व तुझ्या कृपेने तू चालू प्रभूजी. त्याचप्रमाणे बाप्पा आमचे चर्चचे पाळकसाहेब बाप्पा सुनील आवळे, रेव्हरंड सुनील आवळे पाळकसाहेब यांना तू सांभाळ प्रभूजी. यांची तू काळजी घे प्रभूजी. बाप्पा ते आमची मंडळी चालवत असताना, आमच्या मंडळीची सेवा करत असताना प्रभूजी त्यांना लागणार शक्ती, सामर्थ्य, बल, ज्ञान, बुद्धी तू प्रभूजी. त्यांना तू आरोग्य दे प्रभूजी. त्यांच्याद्वारे तुझी सेवा अधिक आणि अधिक प्रमाणात तू कर प्रभूजी. त्याचप्रमाणे बाबा त्यांच्या कुटुंबियांना तू आशीर्वादित कर प्रभूजी. त्यांच्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव, तुझ्या नावाची सेवा तू करून घे प्रभूजी. त्याचप्रमाणे बाबा मी प्रार्थना करते बाबा
13 सप्टेंबर रोजी मुंबईला धर्मप्रांतामध्ये बिशप पदासाठी दिल्ली येथे निवडून होणार आहे. त्यासाठी योग्य असे देवाचे सेवक आम्हाला लाभावे म्हणून तू सहाय्यता पुरव, तुझा अनुग्रह तू कर प्रभूजी. त्याचप्रमाणे आता मी प्रार्थना करते आमच्या देशासाठी बाप्पा. देशामध्ये जे काही गोंधळ आहे प्रभूजी, आमच्या देशामध्ये अमन व शांती निर्माण व्हावी म्हणून तुझी दयादृष्टी कर प्रभूजी, तुझी कृपा कर प्रभूजी. तुझ्या दयेने तुझे दयाचं पंखाचं पाखर आमच्या देशावर असू दे प्रभूजी. जे आमच्या सेवकांना छळाला सामोरे जावं लागते प्रभूजी, त्यांना तू स्पर्श कर प्रभूजी, त्यांच्या मनाचा ताबा तू घे प्रभूजी. बाप्पा सेवकांना जे छळाला सामोरे जावं लागते प्रभूजी, त्यांचं तू संभाळ कर, त्यांचं संरक्षण कर प्रभूजी, त्यांच्या सोबत तू बाप्पा, त्यांची काळजी तू घे प्रभूजी. बाप्पा मी प्रार्थना करते बाप्पा आमच्या भारत देशाचे जे पंतप्रधान आहे, देशाचे जे राष्ट्रपती आहेत, राज्यपाल आहेत व त्यांच्या अधिकारी खाली असलेले सर्व यांना तू तुझ्या मार्गाने चालव आणि बाप्पा त्यांनी तुझ्या लोकांस न्यायाने व शांताने वागवावं म्हणून त्यांना सुरू दिले बाप्पा. त्यांचा ताबा तू घे प्रभूजी. त्याचप्रमाणे बाप्पा मी प्रार्थना करते बाप्पा मंडळीमध्ये जे कोणी आजारी आहे बाप्पा विशेष करून आता बाळक साहेबांनी जे नावं सांगितली बाप्पा मला ठाऊक नाही प्रभूजी, परंतु जे आता ॲडमिट आहेत बाप्पा त्यांना तू स्पर्श कर प्रभूजी. तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श कर प्रभूजी. येस लॉर्ड स्पर्श कर माझे देव बाप्पा. तुझ्या बसलेल्या प्रत्येक फटक्याने त्यांना तू आरोग्य दिलेलं आहे हे मी घोषित करते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. येस लॉर्ड, थँक्यू लॉर्ड जीसस, थँक्यू लॉर्ड प्रभूजी. बाप्पा प्रत्येक जे दुःखी आहे, त्रासलेले आहे, गांजलेले अशा सर्वांसाठी मी प्रार्थना करते प्रभूजी. प्रत्येकाला पवित्र हातात घे प्रभूजी. प्रत्येकाचे जीवन तू जाणतोस प्रभूजी. बाप्पा इथं मंडळीमध्ये जे प्रत्येक व्यक्ती आलेले बाप्पा तू त्यांचं अंतःकरण जाणतोस प्रभूजी. तुला त्यांची ओळख आहे, तू त्यांना घडवलेलं आहेस प्रभूजी. त्यांना तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श कर प्रभूजी. स्पर्श कर त्यांच्या मनातील चिंता, विचार, दुःख, त्रास प्रभूजी तू नाहीसे कर प्रभूजी. येस लॉर्ड प्रभूजी तू त्यांना आशीर्वादित कर प्रभूजी. हो प्रभूजी त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याने भरून टाक प्रभूजी. तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावर तू कर प्रभूजी. त्याचप्रमाणे त्यांचा जीव आत्मा शरीर प्रभू येशू तुझ्या पवित्र रक्ताच्या कुंपणाखाली तू ठेव प्रभूजी. बाप्पा तू सर्वांना सांभाळ, सर्वांचे दुःख त्रास तू दूर कर प्रभूजी आणि त्यांना तू आशीर्वादित कर. त्यांच्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव तू करून घे प्रभूजी. त्याचप्रमाणे बाप्पा मी प्रार्थना करते आज जे काही आनंदाचा क्षण आहे प्रभूजी, टीचर्स डे आम्ही सेलिब्रेट करत आहोत बाप्पा. ज्या टीचर्स इथं उपस्थित आहे बाप्पा तू सर्वांवर तुझी दयादृष्टी कर प्रभूजी. बाप्पा ते जे काही समाजामध्ये सेवा काही करताय प्रभूजी बाप्पा निरंतर ते धाव घेत आहे बाप्पा लेकरांना घडवण्यासाठी प्रभूजी. होय प्रभूजी त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तुझ्या पवित्र हातात घे प्रभूजी. त्यांच्याद्वारे तुझी जी सेवा तू दिलेली आहे बाप्पा ती सेवा चांगल्या प्रकारे पार पाडण्यास त्यांना लागणारं शक्ती, सामर्थ्य, बल तू दे प्रभूजी. बाप्पा सिस्टरने जसं सांगितलं होतं वचनाद्वारे की बाप्पा उत्तम शिक्षक कोण आहे प्रभू येशू तूच आमचा उत्तम शिक्षक आहे प्रभूजी. तुझं वचन सांगतं की बाप्पा आम्ही तुझी सेवा काही करावी, तुझ्या वचनाचा पुरवठा लोकांपर्यंत करावा. दुःखी आहे, त्रासलेले आहे, गंजले गाजलेले प्रभूजी त्यांच्यासाठी आम्ही मदतीची प्रार्थना करावी प्रभूजी. त्यांच्यासाठी आम्ही तुझ्या चरणावरती त्यांना आणावं आणि तुला मी शरण जावं आणि सदोदित तुझ्या नावाची स्तुती करावी बाप्पा म्हणून तू आम्हाला सहाय्य कर प्रभूजी. बाप्पा मी तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभूजी. बाप्पा आतापर्यंत तू मला सहाय्य केलं बाप्पा, मला तुझे मध्यस्थी करण्याची तू संधी दिलीस प्रभूजी. खरंच तुझे कोटी 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 धन्यवाद करते प्रभूजी. ही सर्व प्रार्थना विनंती येशू ख्रिस्त माझा नाव प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून तुम्ही आमेन. यावेळेला आपण आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या शिक्षकांसाठी प्रार्थना करणार आहेत, त्यांना आशीर्वाद देणार आहे. त्यानंतर चर्च सेक्रेटरी पुढे येतील आणि ते सर्व शिक्षकांचं पानपोल करणार आहे. एक महत्त्वाची सूचना आहे, इथून पुढे ती राबवली जाणार. प्रत्येकाला फुलं देऊन आदर सत्कार करताना फोटो काढले जाणार नाही. 40 शिक्षक आहेत किंवा 40 लोक असतात तर 40 जणांचे फोटो काढायला वेळ जातो. हा कार्यक्रम नाही आहे, ही भक्ती आहे. भक्तीमध्ये त्यांना आपण आशीर्वाद देतो आणि म्हणून आपला नम्र विनंती आहे कोणालाही वैयक्तिक
फोटो काढू नये आणि देण्यात येऊ नये ही नम्र विनंती. दुसरी गोष्ट, सगळ्या शिक्षकांना आशीर्वाद दिल्यानंतर ते तुमच्याकडे चेहरे करतील, तुमच्याकडे टर्न अबाउट करतील आणि मग त्यांना प्रत्येकाला जे उभे आहेत त्या सगळ्या ग्रुपमधील प्रत्येक व्यक्तीला फुल देऊन त्यांचा आदर सत्कार, सिस्टम चेंज केलेली आहे, सत्कार करण्यातील प्रत्येकाला पानफुल देण्यात येणार आहे, म्हणून हे लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट आहे, फोटो फक्त ग्रुप फोटो काढले जाणार आहेत, वैयक्तिक काढले जाणार नाही. जर तुम्हाला वैयक्तिक काढायचा असेल तर जो काढत आहे त्याच्याकडे तुमचा मोबाईल द्या, त्यांच्या मोबाईलमध्ये तुमचे फोटो काढून देऊ नका. जर त्या व्यक्तीला वाटत असेल की तुमचा फोटो त्याच्याकडे असावा किंवा तिच्याकडे असावा तर त्याला सांगा तुम्ही इथे या आणि आमच्याबरोबर फोटो काढा, कारण आमचे नुसते फोटो तुम्ही घेऊन तुम्ही काय करणार आहात, कदाचित त्याचा गैरवापर होऊ शकतो आणि म्हणून ह्या गोष्टी सांभाळा. सोशल मीडिया जितका आनंदी आहे तितकाच तो धोकादायकही आहे. तुमचे फोटो काढणाऱ्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त असतील तर त्याचा गैरवापर जर कुठे झाला मग तुम्हाला ते फार घातक ठरेल आणि म्हणून फोटो काढताना सांभाळा. काय काय लोकांना फोटो काढायची खूप हौस असते, याचा काढ त्याचा काढ, हे कर ते कर, त्यांना ते पाठवून. तुम्हाला जर असे फोटो आले तर पहिला प्रश्न त्यांना करा, माझा फोटो काढायची परमिशन घेतली का? साधी गोष्ट आहे ना, सिंपल आहे. आणि म्हणून ह्या साध्या मी तुम्हाला एज्युकेट करत आहे, गैरसमज करून घेऊ नका. म्हणून कृपया आपण इथून पुढे हे सांभाळणार आहोत आणि वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी ग्रुप फोटो या ठिकाणावर घेतले जातील. यावेळेला मी विनंती करतो सर्व शिक्षक जे आहेत त्यांनी कृपया पुढे यावं. संडे स्कूल, युथ ग्रुप किंवा महिला मंडळ किंवा जे ते कुठे शिक्षक आहेत, कंपनीमध्ये आहेत, शाळेमध्ये आहेत, कॉलेजमध्ये आहेत, कृपया आपण पुढे यावं. ओके, जे आहे त्याच्यासाठी प्रार्थना करूया. त्यांना गुडघ्यावर येता येणार नाही कारण 8-9 व्यक्तींपेक्षा जास्त आहेत आणि म्हणून आपण तुम्ही आहात तिथे समोर उभे राहा. आपण प्रार्थना करूया. मी प्रार्थना करत असताना आपल्या सर्व मंडळीला विनंती आहे की कृपया आपण आपला उजवा हात या सर्व शिक्षकांच्या दिशेने उंचावावा आणि मी प्रार्थना करत असताना तुम्ही देखील प्रार्थना करायची आहे की आम्हाला जे प्रभूने शिक्षक दिलेले जे ज्ञान दान देण्याचं योगदान देत आहेत त्यांच्यासाठी आपण विशेष करून प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देवबापा, आम्ही स्तुती करतो, धन्यवाद देतो. ज्ञान कोणी असेल तर त्याने तुझ्याकडे मागावे आणि ते प्रभू तू नेमलेल्या शिक्षकांच्या द्वारे तू त्यांना देत असतोस. ही तुझी शिकवण आहे प्रभू देवबापा आणि म्हणून जे येशू ख्रिस्ताकडे आले त्या सगळ्यांनी येशूला गुरुजी म्हटलेलं आहे, रघुनी म्हटलेलं आहे आणि म्हणून प्रभू देवबापा या ठिकाणी ज्ञानार्जनाचं जे काम करत आहेत, जे शिक्षक आहेत वेगवेगळ्या स्तरावरती शिक्षकाचा पेशा प्रभुदेव बाप्पा प्रामाणिकपणे विश्वासूपणे पाळत आहेत प्रभुदेव बाप्पा, त्यांच्यासाठी विशेष करून आज प्रार्थना करतो. जे आम्हामध्ये समोर आलेले आहेत सेंट क्रिस्टोफर चर्चचे सभासद, जे शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत आणि जे इतर पण जे पाहुणे मंडळी आहेत प्रभू, जे शिक्षक आहेत प्रभू, त्या सर्वांसाठी आज आम्ही प्रार्थना करीतो. ज्ञान देणं किती अनमोल आहे. ज्ञान देण्याने आम्ही एक या देशाचा उत्तम नागरिक, या मंडळीचा एक उत्तम सभासद निर्माण करत असतो. एक कुटुंबातील चांगला सभासद निर्माण करत असतो की ज्याच्याद्वारे एक नवीन चांगलं नमुनाधारक कुटुंब तयार होईल. आणि म्हणून प्रभुदेव बाप्पा इतकी महान, इतकी मोठी जबाबदारी प्रभुदेव बाप्पा या सर्व शिक्षकांच्या वरती असताना त्यांना तुला जाब द्यायचा आहे. तू पाहतोस आणि म्हणून प्रभू त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये विश्वास असावं, प्रामाणिकपणे अधिक आणि अधिक लेकरांना चांगल्या रीतीने कसं शिकवावं याचं संशोधन करावं आणि प्रभुदेव बाप्पा लेकरांचं जीवन घडवण्याचं जे महान कार्य ते करत आहेत त्यामध्ये त्यांना तू प्रभू कृपा करो, आशीर्वाद दे, हीच प्रार्थना करतो. या सर्व शिक्षिका आणि शिक्षक जे आहेत त्यांच्या कुटुंबावर आशीर्वाद पाठव, त्यांनाही प्रभुदेव बाप्पा तू त्यांच्याद्वारे आशीर्वादित कर, हीच प्रार्थना करतो. आता हे प्रभू तू आमचा ताबा घे, तारणार आमचा महान प्रभू श्री ख्रिस्त याच्या द्वारे, आमेन. आणि विनंती आहे की कृपया सर्व शिक्षकांनी मंडळीकडे पाहावे. रुपेश पुढे येतील आणि पानफुलाचं कार्यक्रम. आजच्या या आधुनिक युगात तंत्रज्ञानाने शिक्षणाचे स्वरूप बदलले असले तरी शिक्षकांचे महत्त्व हे कमी झालेलं नाहीये. एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास निर्माण करत असतो. ते आपल्या अनुभवाने आणि ज्ञानाने विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात. आज सेंट क्रिस्टोफर चर्च तर्फे, संपूर्ण पास्टोरेट कमिटीतर्फे, संपूर्ण मंडळीतर्फे, संपूर्ण महिला मंडळातर्फे, डे लीडरतर्फे, त्याचबरोबर आमच्या संडे स्कूल लेकरांतर्फे आम्ही तुम्हा सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही दिलेल्या तुमच्या ज्ञानामुळे, तुमच्या अनुभवामुळे प्रत्येक विद्यार्थी हे प्रगती करू शकतात आणि त्यांच्या आयुष्यात
ते पुढे जाऊ शकतात. म्हणून तुम्हा सर्व टीचरचे आम्ही सर्वजण ऋणी आहोत. पुन्हा एकदा आपण जोरदार या संपूर्ण टीचरसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. मी बाळासाहेबांना विनंती करतो की फुलाची पाकळी देऊन आपण त्यांचा सत्कार करावा. फुल देत असताना आणि घेत असताना कृपया आपण टाळ्यांचा वर्षाव करूया. अध्यक्ष तर आहेतच, पण त्याचबरोबर आपले शिक्षक देखील आहेत, तर त्यांचा देखील आपण सन्मान केला पाहिजे. मी आपल्या संडे स्कूलचे सुपरिटेंडेंट सौशिला कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी देखील पुन्हा फुलाची पाकळी देऊन बाळासाहेबांचा सत्कार करावा. जोरदार 65 दिवस मध्ये फोटो